कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणजे आम्ही सर्कल कंप्लीट करतोय आपण. म्हणजे फक्त ऑनबोर्ड करत नाही, म्हणजे त्यांना फक्त आपण पोर्टलवर आणून टाकत नाही, त्यांना आपण क्लायंट पण आणून देतोय. म्हणजे त्यासाठी फीज कोण करताय? गव्हर्नमेंट इज पेइंग दॅट फीज फॉर दॅट कन्सल्टंट्स. तर हे यासाठी करतोय आपण की त्यांना ॲटलिस्ट ई कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये आपण बसल्या बसल्या काय करू शकतो एवढं जर का त्यांना कळलं एकदा, त्यांच्या इमॅजिन करा असे कित्येक लोक आहेत आपल्या MSMEs जे एक थोडंसं सुरुवात जर झाली ही तर एक रेव्होल्युशन सारखं होणार. त्या उद्देशाने हे स्कीम 2026-27 हे आता लास्ट इयर आहे आमचं. तर आम्ही हे प्रचार करतोय की जास्तीत जास्त लोक ऑनबोर्ड व्हायला पाहिजे. आणि आपले हे B2C आहे आणि B2B पण आहे. तर मी ह्याचा मी हे डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे पूर्ण प्रेझेंटेशन माझ्याकडे नाही आहे, पण मी तुम्हाला हे नक्की पाठवेन. मी ह्याच्यामध्ये आहे काही क्लिप्स आहेत, मी ते पूर्ण प्रेझेंटेशन मी देणार आहे सॅटर्डे क्लबला. तर कुणाला लागेल ते तुम्ही सर्क्युलेट करू शकता सर. नंतर माझा कॉन्टॅक्ट पण देईन, आपण ह्याच्यावर जास्त चर्चा नंतर करू शकतो आपण ऑन एन इंडिव्हिज्युअल फ्रंट. तर हे MSME टीमचं जे मी सांगितलं, अगेन इट इज एन एक्सटेन्शन ऑफ रॅम्प. हे वर्ल्ड बँकचं फंड आहे, ज्या फंडच्या अंतर्गत आपण हे सर्व करत आहोत. नंतर सपोर्ट अँड पार्टिसिपेट ट्रेड फेअर्स. कालच आमचं बोलणं झालं आणि आज कालच्या मेंबर्सच्या पण त्या ज्या असोसिएशन बरोबर आम्ही केलेलं त्यांना मी ते एक एक्झिबिशन आलेलं आहे आता रिसेंटली. श्रीलंकाचा आहे, छोटासा आहे, पण MSMEना ग्रांट्स आहेत. त्याच्यामध्ये काय आहे की 5 लाख रुपयेपर्यंत रिइम्बर्समेंट आहे. मी इंटरनॅशनल एक्झिबिशन संदर्भात बोलतोय. हे फूड रिलेटेड आहे, कोणाला इंटरेस्ट असेल तर नक्की ते अप्लाय करा, मी ते पण तुम्हाला सर्क्युलेट करेन. ह्यामध्ये काय आहे की गव्हर्नमेंटकडनं 5 लाख रुपये रिइम्बर्समेंट आहे. इंटरनॅशनल एक्झिबिशनला तुम्ही जात असाल तर आम्ही काय करतो, डेलिगेशन घेऊन जातो जे इंटरेस्टेड आहेत, ज्यांचं प्रोडक्ट पण इन सिमिलर लाईन्स टू व्हॉट दे हॅव असाइड, ज्या एक्झिबिशनच्या मोडमध्ये आहे त्या एक्झिबिशनमध्ये जे इंटरेस्टेड असते त्यांना आम्ही घेऊन जात असतो. तर ह्याच्यामध्ये 5 लाख रुपये रिइम्बर्स आहे. म्हणजे 3 लाख रुपये स्टॉल चार्जेस तुम्हाला रिइम्बर्समेंट आहे, 1.5 लाख रुपये तुम्हाला एका माणसाचं येणं जाण्याचं फ्लाईट चार्जेस रिइम्बर्समेंट आहे, आणि काय सामान तुम्ही डिस्प्ले करायचं आहे किंवा कॅटलॉग डिस्प्ले करायचं आहे तर 50,000 रुपीज तुम्हाला फ्रेट चार्जेसवर सबसिडी आहे. म्हणजे टोटली 5 लाख रुपये रिइम्बर्समेंट आहे. तर हे मी तुम्हाला पाठवेन, तुम्ही प्लीज सर्क्युलेट करा. ऑगस्ट 2nd 3rd काहीतरी डेट आहे. तर जर समजा तुम्ही पे केला, तुम्ही कोणाला इंटरेस्ट असेल तर नक्की मला पाठवून द्या. तर अशा काही खूप स्कीम्स आहेत. हे तर एक सांगितलं मी, खूप काही आहे. इव्हन लॅटिन अमेरिका म्हणा किंवा कॅनडा म्हणा, ऑस्ट्रेलिया म्हणा, तर असे येतच असतात. तर खूप काही एक्झिबिशन्समध्ये आम्ही घेऊन जात असतात लोकांना, आणि एकदा ते पेनिट्रेट झाले बघा. का असं मी माझा एक एक्झाम्पल देईन, कारण मला सांगितलं गेलं आहे की थोडंसं एक्झाम्पल बिन दिलात तर बरं होईल. तर मी एक उदाहरण सांगेन की मी थायलंडला एक डेलिगेशन घेऊन गेलेलो. तर त्यामध्ये काय झालं की 18 to 20 डेलिगेशन्सला घेऊन गेलेलो. तर त्यामध्ये काय झालं की गेल्या काय होतं की इमिडिएटली त्यांना कनेक्ट मिळतं, बिकॉज ते थोडे ग्राउंडवर्क करतात. बस सिन्सिअर असतात, एंटरप्रिनर्स आर व्हेरी सिन्सिअर. थोडं ग्राउंडवर्क केलेले होते त्यांनी. गेल्यानंतर इमिडिएटली ते काय करतात, तिकडे डीलर डिस्ट्रीब्युटरचंच बघतात. फक्त एक आहे की तिथे आपलं एम्बेसी पण असतं. बघा आम्ही काय करतो जेव्हा क्लायंट्सना घेऊन जातो तर वी मेक शुअर दॅट तिकडच्या एम्बेसी बरोबर, बिकॉज इट इज गोइंग थ्रू द मिनिस्ट्री, तर वी मेक शुअर दॅट तुम्हाला तिकडच्या चेंबर ऑफ कॉमर्स असतात त्या कंट्रीच्या, त्यांच्याबरोबर तुमची मीटिंग करतो. वी मेक शुअर दॅट यू गेट द राईट पीपल, राईट कनेक्ट्स. तर आमच्याकडनं 2-3 तर मीटिंग करतो आम्ही तुम्हाला. तर त्यामुळे काय होतं, तेव्हा इव्हन एम्बेसी इज इन्व्हॉल्ड, दे विल गिव्ह यू द डेटाबेस ऑफ द राईट पीपल. फक्त एकच ते सांगतात. आताच या प्लॅटफॉर्ममध्येच तुम्हाला सर्वांना सांगेन, कारण खूप एक्सपोर्ट्स करण्याचे इच्छुक पण असतील आणि करत पण असतील. फक्त ते एकच सांगतात की तुम्ही कधी ना जे काय तुम्ही ट्रान्झॅक्शन करता इंडिव्हिज्युअली इकडून तिकडे डायरेक्टली नका करू, बिकॉज यू हॅव रिक्रूट समबडी ॲज अ डीलर ऑर डिस्ट्रीब्युटर इन दिस कंट्री, बिकॉज रिकव्हरी इज अ बिग प्रॉब्लेम. 1 करोड त्याचा फसलं एकाचा, तर रिकव्हरी इज अ बिग प्रॉब्लेम फॉर दॅट. सो व्हॉट दे से इज काइंडली असाइन सम डिस्ट्रीब्युटर so that he will pay them some money, no problem, but he will at least recover your money. He will recover your money from that country. So that way, this is very important that whoever is doing or aspiring to enter into exports, you should not do direct dealings. कधी खूप फॅन्सी असतं की 5 crores खूप मोठं ऑर्डर मिळतं, बट यू नो मोस्ट ऑफ द पीपल हॅव रिअली बर्न देअर फिंगर्स. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. तर ट्रेनिंग प्रोग्राम्स इन्क्लुडिंग एक्सपोर्ट्सचं FIOI, फेडरेशन ऑफ इम्पोर्ट एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन, असे खूप इन्स्टिट्यूट्स आहेत जे ट्रेनिंग देतात तुम्हाला. आता असं काही नाही आहे की ना वेर यू फील दॅट एक्सपोर्ट्स मला माहीत नाही, मला कळत नाही. प्लीज गुगलमध्ये एवढंच टाका की ट्रेनिंग फॉर एक्सपोर्ट्स
डिपार्टमेंट्स म्हणा किंवा असोसिएशन म्हणा, तुम्हाला ऑटोमॅटिकली नावं येतात. तर तुम्ही ॲज अन असोसिएशन, अगेन आय एम टेलिंग यू, प्लीज गो विथ असोसिएशन. इंडिव्हिज्युअली नका जाऊ. असोसिएशनमध्ये खूप सामर्थ्य असतं आणि देर इज लॉट ऑफ से. वेन यू गो ॲज अन असोसिएशन तुमचं स्टँड खूप खूप मोठा असतो. तर तेवढंच मी सांगेन. आणि पुढे आपण बघाल तर परचेस प्रेफरन्स इन गव्हर्नमेंट परचेस. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. जसं सिंगल पॉईंट जसं SPRS म्हणून म्हटलं आहे, ते आमची स्कीम आहे. मी थोडं नंतर जसं पुढे जाणार तेव्हा मी तुम्हाला सांगतो त्या संदर्भात. नंतर PM विश्वकर्मा हे पण आपले ऑनरेबल प्राईम मिनिस्टर साहेबांचं त्याच्या थ्रू हे हस्तगत झालेलं. PM विश्वकर्मांना पण ते आपण टेक्नॉलॉजिकली अपग्रेड करण्यासाठी त्यांना पण टूल किट देतोय. तर ते पण इन प्रोसेस आहे, चालतच आहे. तर हे सर्व ओव्हरऑल फ्लॅगशिप स्कीम्स आहेत. हे एक आहे, जस्ट 1 मिनिट. दिस इज अनदर स्लाइड. हे खूप इम्पॉर्टंट स्लाइड आहे. खूप इम्पॉर्टंट स्लाइड्स आहेत तुमच्यासाठी ॲज अ बिझनेसमॅन. आता हे काय ना, मिनिस्ट्रीने काय काय इनिशिएटिव्ह घेतले, हे काही वेबसाईट आहेत. आता तुम्ही बघा ना, एक तर आहे उद्यम रजिस्ट्रेशन, जे मी तुम्हाला सांगितलं. MSME DFO डेव्हलपमेंट फॅसिलिटेशन ऑफिस, त्यांच्या अंतर्गत हे उद्यम रजिस्ट्रेशन होतं. कधी कधी असं होतं की तुम्हाला काही अडचणी असेल, काही प्रॉब्लेम असेल, फोन कॉल लागत नाही, मला माहीत आहे. तर अशा घडतात की तुम्हाला कॉल करता पण लागत नाही, कोण घेत नाही. तर प्लीज गो थ्रू द मेल्स. त्यांच्या मेल ID मध्ये तुम्ही प्लीज टाकाल तर तुम्हाला कोण ना कोण रेस्पॉन्ड करेलच करेल. जर समजा तुम्हाला कधी वाटलं की आमचं कोणच ऐकत नाहीये, कोण कॉल घेत नाही, रिप्लाय करत नाहीये, तर तुमच्यासाठी लास्टमध्ये बघा चॅम्पियन्स पोर्टल म्हणून आहे. तर हे एक पोर्टल आहे, इट्स अ ग्रीव्हन्सेस पोर्टल. तुमच्या काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही लिहा काय तुम्हाला वाटतंय आणि काय कुठे काय प्रूफ लावून तुम्ही ते अप्लाय करा. समवन विल डेफिनेटली अटेंड. इट्स प्युअरली ओनली कंप्लेन, ग्रीव्हन्सेस. तुमच्या काही अडचणी असेल दे विल हेल्प यू, डेफिनेटली दे विल हेल्प यू. तर हे चॅम्पियन्स पोर्टल म्हणून आलेलं आहे. कारण कन्सिडरिंग दॅट गव्हर्नमेंटमध्ये कधी कधी म्हणतात ना, पीपल आर नॉट रिअली टू द मार्क, दे आर नॉट सपोर्टिंग. तर किंवा पैसे, मेन तर काय, कधी पैसे आपण बिझनेस केला आहे पण वी आर नॉट रिकवरिंग द मनी, त्यासाठी दुसरं पोर्टल आहे. पण हे उदाहरण सांगतोय मी. हे तर एक झालं. अशा कित्येक गोष्टी असतात की आपण जाता, काम होत नाही, खूप वेळ लावतायत, बट यू फील दॅट यू रिअली वॉन्ट टू सेंड सम मेल्स टू समबडी. तर चॅम्पियन्स पोर्टल इज द राईट पोर्टल. नाव आता हे फर्स्ट पासून जाऊया. बेनिफिट सांगितलं तुम्हाला. उद्यम रजिस्ट्रेशन हे जसं सांगितलं, इज सेल्फ डिक्लेरेशन. आता सेल्फ डिक्लेरेशनमध्ये पण थोडं प्रॉब्लेम असतो. आता मी तुम्हाला उदाहरण सांगेन. रेल्वेजमध्ये काय झालं की त्यांनी, आता तुम्ही उद्यम रजिस्ट्रेशन बनवता पण इट्स अ सेल्फ डिक्लेरेशन, तुम्ही जे लिहा तेच. आता तुम्ही त्याच्यावर समजा तुम्हाला काहीतरी ऑर्डर मिळालं, रेल्वेला असं झालेलं, उद्यमवर तुम्हाला सर्व द्यायचं आहे म्हणून काय केलेलं की चला ठीक आहे तुम्ही अप्लाय करा. टेंडरमध्ये गेले, त्यांना टेंडर पण मिळालं, बट ही वॉज अनेबल टू एक्झिक्यूट. आता सर्वांचा टाईम गेला, बरोबर ना, टाईम जातो ना, टाईम गेले, एफर्ट्स गेला, तेवढं ते कंपोनेंट त्यांना टाईमवर नाही मिळालं, सर्व एक्सरसाइज परत. त्यामुळे त्यांनी काय केलं की आमच्यासारखे जे MSME सपोर्टिव्ह NSIC कंपनी आहे, त्यांना काय केलं त्यांनी की आम्हाला पण ऑथॉरिटी दिली की तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्या ज्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह हे डिस्क्राईब करून मला पाहिजे. तर त्यामुळे काय झालं, आम्ही SPR जे स्कीम सांगितलं मी, त्यामध्ये आम्ही काय केलं, थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करते, तुमच्या फॅक्टरीमध्ये येते किंवा सर्व्हिस असेल तर सर्व्हिसच्या साईटवर जाते, चेक करते तुम्ही काय काय करता, तुम्ही काय लिहून दिला ते बरोबर आहे का, चेक केल्यानंतर ते सर्टिफिकेट. त्यामुळे काय होतं, इट इज ऑथेंटिक. त्यामुळे तुम्हाला जे ऑर्डर तुम्ही एक्झिक्यूट करता, इट नेव्हर गेट्स रिजेक्टेड. हे घडलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे रेल्वेजचं तुम्ही कधी टेंडर, कोणी रेल्वेजमध्ये कोणी कामं करता का, म्हणजे टेंडरिंगमध्ये कोण आहे का, रेल्वेजमध्ये काय कामं केलेली कोण आहे का, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघाल ना तर NSICचा उल्लेख करतात. ते NSIC सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला बेनिफिट्स आहेत. ते तुम्हाला सांगतो मी काय बेनिफिट्स आहेत, पण तुम्हाला NSIC सर्टिफिकेट असेल यू विल गेट द बेनिफिट, असं आहे. तर हे ओव्हरऑल जे पब्लिक प्रोक्युरमेंट. सेकंड आहे पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी. दिस इज रिलेटेड टू मी जे स्कीम म्हणतो SPRS, त्या रिलेटेडच आहे. पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसीमध्ये काय म्हटलं आहे की तुम्हाला 25% ऑफ द अॅन्युअल परचेस फ्रॉम ऑल द CPSUs, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स शुड बी डन फ्रॉम मायक्रो अँड स्मॉल, नॉट मीडियम. म्हणजे मीडियम घेऊ शकतात पण त्यांना ते बेनिफिट नाही. मायक्रो आणि स्मॉल म्हणजे मायक्रो म्हटलं की 10 crore आतमध्ये आणि
स्मॉल म्हटलं की 10 to 100 crores. 100 crores आतमध्ये जे कोण मायक्रो स्मॉल इंडस्ट्रीज आहेत त्यांना हे बेनिफिट आहे. तर त्यांना 25% प्रोक्युरमेंट ओनली फ्रॉम MSCs आणि ते पण मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिस ओरिएंटेड असेल त्यांच्याकडनं घेऊ. सर्व्हिस ऑल्सो इज इन्क्लुडेड. आणि त्यामध्ये आपल्या 4% इज इयरमार्क फॉर SC/STs अँड 3% फॉर वुमन एंटरप्रिन्युअर. बिलीव्ह मी मी तुम्हाला थोडं स्टॅटिस्टिक्स पण दाखवेन याच्यामध्ये आहे. लास्ट इयरचं आहे पण मी तुम्हाला दाखवेन. 24-25चं आहे माझ्याकडे, ते दाखवतो तुम्हाला. ॲटलीस्ट स्टॅटिस्टिक्स थोडं कळेल तुम्हाला. तर त्यामध्ये तुम्हाला बघाल की दॅर इज लॉट ऑफ पोटेन्शियल फॉर वुमन एंटरप्रिन्युअर्स, फॉर SC/ST ऑल्सो, इवन फॉर जनरल कॅटेगरी. कारण खूप प्रोडक्ट्स आहेत, खूप CPSCs आहेत, असेच जात आहेत. आम्हाला एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला की बॉम्बे पोर्ट ट्रस्ट म्हणा किंवा डॉकयार्ड, आय थिंक माझगाव. तर ते आम्हाला विचारतात की सर मला तुमच्या MSMEच्या लिस्ट द्या, माझं टार्गेट होत नाही 25%. कॅन यू बिलीव्ह? ONGC, दिस ऑल पीपल टेक द लिस्ट फ्रॉम मी ऑफ ऑल युअर पीपल की मला लिस्ट द्या, माझ्याकडे जे जे कामं आहेत मला ते त्यांना द्यायचं आहे. आय हॅव टू रजिस्टर देम ॲज वेंडर. जस्ट विचार करा. तर खूप ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला. ठीक आहे, मी ते तुम्हाला पुढे सांगेनच. तर दुसरं थर्ड बघूया आपण. बघा, तुम्ही बघा थर्ड पार्टी संबंध पोर्टल. हे तुम्हाला मी जे म्हटलं ना गव्हर्नमेंट टेंडर्स, तुम्हाला वाटतं की मी जर कोणाकोणा लोकांना असं पण असतं की ना मला माहिती नाही माझं प्रोडक्ट त्यांना गव्हर्नमेंट घेते की नाही, असे पण म्हणजे बिकॉज इट्स देअर. काही लोकांना वाटतं की मला माहित नाही माझं प्रोडक्ट त्यांना गव्हर्नमेंट घेते की नाही. गुगलमध्ये एक वाक्य टाका ना, तुमचं प्रोडक्ट टाका आणि गव्हर्नमेंट टेंडर्स तेवढं टाका. तुम्हाला येईल. वाटलं ना की गव्हर्नमेंट टेंडर्स येतात असे, प्लीज अप्रोच मी, आय विल असिस्ट यू. ठीक आहे. तर या संबंध पोर्टलमध्ये सर्व गव्हर्नमेंटच्या ऑर्डर्स, टेंडर्स रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल की कुठले टेंडर्स आले, कोणाला मिळाले, कोणाला गेले, सर्व डिटेल्स तुम्हाला संबंध पोर्टलमध्ये मिळेल. नंतर समाधान पोर्टल. समाधान पोर्टलमध्ये काय ना की तुमच्या काही गव्हर्नमेंट, आता हे आहे तुम्ही सप्लाय केलेले, तुम्ही गव्हर्नमेंटला सप्लाय केलं असाल, तुमचे पेमेंट टाईमवर येत नाही, इट्स अ व्हेरी रेग्युलर फिनॉमिना. तर तुम्हाला पैसे टाईमवर येत नाही, तर तुम्हाला आता वाटलं की नाही बस झालं, आता मला ह्याचं काहीतरी कंप्लेंट करायचं, तर तुम्ही काय करू शकता, समाधान पोर्टलमध्ये जाऊन परचेस सर्व असतं त्याच्यामध्ये.